राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान सकाळपासून पार पडत असताना अवघे काही मिनिटं आता उरलेले आहेत आणि अशा वेळेस काही मतदान केंद्रांवर आता मतदारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मतदान करण्यासाठी अवघे काही मिनिटं आता उरलेले आहेत। 5:30 पर्यंत मतदान करता येणार आहे। लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असं आवाहन आता केलं जात आहे। कमलाकर बिरादार नांदेडहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। कमलाकर, आपण पाहतोय अवघे काही मिनिटं आता मतदानासाठी उरलेले असताना आता मतदान केंद्रावर पुन्हा एकदा ही गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते। किती टक्के मतदान या ठिकाणी पार पडलंय? मतदानाची टक्केवारी जी आहे ते क्रमांक आपल्याला पाहायला मिळाली। 3:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जी आहे ती 41.65% पोहोचली होती। आता जर अंदाज घेतला तर जवळपास 45 ते 43% मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच सकाळपासून जे मतदार राजा जे आहे ते आपल्या घरातच बसून होते, मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे हे सर्व मतदार बाहेर आले आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। जर आतापर्यंतचा अंदाज जर बघितला तर ही मतदानाची टक्केवारी 60 ते 70% जाण्याचा अंदाज या ठिकाणी। अभिजित हिरे आपल्यासोबत भिवंडीहून जोडलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय अवघे काही मिनिटं उरलेले असताना आता आपण पाहतोय काही मतदान केंद्रांवरती गोंधळ झालेला पाहायला मिळाला। या ठिकाणी किती टक्के मतदान आतापर्यंत पार पडलंय? नक्कीच सकाळपासून मतदान राजा एकदम मतदान करायला उतरला होता आणि त्यानंतर आतापर्यंत जी वेळ 3:30 वाजेपासून 38.31% पर्यंत जे मतदान जे आहे ते झालेलं आहे। आणि प्रभाग 1 जे होतं त्या भागामध्ये काही वातावरण जे तणावाचं होतं, पण पोलिसांनी शांत केल्यानंतर परत मतदान काही वेळासाठी बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा हे मतदान जे आहे सुरळीत करण्यात आलेलं आहे। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अवघे काही मिनिटं आता मतदानासाठी उरलेले आहेत। मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।